आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल होणार। 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार, तर 12वीमध्ये आता विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयामध्ये उत्तीर्ण व्हावं लागणार। आयपीएस अधिकारी अमितेश कुमारांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंटवरून लोकांना पैसे मागितल्याचा प्रकार, 4 आरोपींना अटक। विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी नागपूर ते सिंगापूर विमानसेवा सुरू करा, नितीन गडकरींची ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी। कनेक्टिव्हिटीसाठी पाठपुरावा करण्याचं सिंधिया यांचं आश्वासन। तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून सुरू होणार। पोलीस पाटील पदावर असताना सुद्धा अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। राज्यामधील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं। कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित। याच आठवड्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार। राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर 611 कोटींचा खर्च, तर पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये 3178 कोटींची तरतूद। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश मानेचा फरार असताना देवदर्शन। तुळजापूर आणि केरळमध्ये देवदर्शनाला गेल्याचं पोलीस तपासामध्ये माहिती उघड। फेब्रुवारीमध्ये राज्यातील थंडीचा कडाका कमी होणार। या महिन्यामध्ये ढगाळ आणि हलकी थंडी राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये काल 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यात 551 टँकरनी पाणी पुरवठा। यावर्षी राज्यामध्ये दुष्काळाचं भीषण सावट, 1,500 गावांमध्ये पाणी टंचाई।